नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत मस्त साधी सोपी शेपूची भाजी. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी सर्वप्रथम तेल तापत ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल वापरायचं. लक्षात ठेवायचं, पालेभाज्यांसाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि जास्त मिठाचा देखील वापर पालेभाज्यांसाठी करायचा नाही आहे. आता तेल छान गरम झालं की मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मस्त ठेचून घेतलेल्या आहेत. शेपूची भाजी करताना, मेथीची भाजी करताना अशा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, म्हणजे त्याची चव अजून जास्त दुप्पट होते म्हणून. इथे 3 ते 4 मिरच्या वापरलेल्या आहेत. त्या पण व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आणि मगच फोडणीला मोठ्या मिरच्या कट करून टाकायच्या. त्यामुळे भाजी जास्त तिखट होत नाही. आणि हे पहा, मी इथून वरून मीठ देखील ॲड केलेलं आहे आत्ताच, कारण त्या लसणाच्या पाकळ्यांना देखील मीठ एकदम व्यवस्थित लागेल आणि त्या पण भाजी खाताना चवदार लागतील म्हणून. आता मी इथं भिजवून घेतलेली मूग डाळ वापरलेली आहे. मुगाची डाळ 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घ्यायची. व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून आधी भिजवून घ्यायची 10 ते 15 मिनिटांसाठी. आणि एक छोटा चमचा मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे. एक पेंडी, तुमची शेपूची एक पेंडी असेल तर 1 ते 1.5 चमचा छोटा मुगाची डाळ बस होते मेथीच्या भाजीसाठी. ती आपण भिजवून वापरलेली आहे. तेलात ती देखील फोडणी करून घ्यायची व्यवस्थित आणि छान अशी परतून घ्यायची तेलासोबत, त्या फोडणीसोबत, लसणासोबत. आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेतलेली, चिरून घेतलेली भाजी. पावसाळ्यात आता मस्त ताज्या ताज्या छान छान भाज्या येतात, पण त्या व्यवस्थित धुवून मगच आपल्या जेवणात वापरायच्या आहेत. चांगल्या 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित ह्या भाज्या धुवून स्वच्छ चिरून आपण घेतलेली आहे. आणि स्वच्छ धुवायच्या बरं का भाज्या पावसाळ्यात. व्यवस्थित अशी फोडणी करून घ्यायची. ही भाजी होण्यासाठी फक्त 7 ते 8 मिनटं लागतात. सकाळी पटकन गडबड असेल तर काय करायचं, आदल्याच रात्री शेपूची भाजी व्यवस्थित साफ करून, धुवून, चिरून ठेवायची. एका स्टीलच्या डब्यात जरी तुम्ही चिरून ठेवली, एका टोपात जरी किंवा पातेल्यात जरी तुम्ही चिरून व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये ठेवली, तर पटकन आपल्याला सकाळी डब्यासाठी ही भाजी करता येते. गडबड अशी काही होत नाही. आणि सुक्की भाजी लहान मुलांना, कामावरती मिस्टर जात असतील तर त्यांच्यासाठी डब्यात पटकन झटपट होणारी ही शेपूची भाजी तयार होते. अगदी रुचकर अशी ही भाजी लागते. हे पहा, आता व्यवस्थित मी परतून घेतलेली आहे भाजी. आता शेपूच्या भाजीला खूप पाणी सुटत असतं. हे पाणी आटून झालं की मग आपली शेपूची भाजी तयार होईल. यावरती झाकण न देता ही शेपूची भाजी शिजवून घ्यायची बरं का. हे पहा, पाणी आटत आलेलं आहे. आता यावरती आपण ॲड करणार आहोत 1-1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट भाजीला वापरावंच, खूप रुचकर लागते त्यामुळे भाजी. नाही तुम्ही वापरलं, नाही टाकलं तरी चालेल. झाली मग आपली मस्त अशी झटकेपट 4 ते 5 मिनटात शेपूची भाजी तयार आहे की नाही. छान आणि मस्त सोपी रेसिपी. अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.